पहिला कल आलेला आहे साम टीव्हीवर। बघा, पहिला कल साम टीव्हीवर आलेला आहे। पहिला कल साम टीव्हीवर आलेला आहे। बघताय, एनडीएची 6 जागांवर आघाडी आहे। इंडिया आघाडीची 5 जागांवर आघाडी आहे। काटेकी टक्कर आहे। बघा, कल यायला सुरुवात झालेली आहे। क्षणोक्षणी हे कल तुम्हाला पाहायला मिळतील साम टीव्हीला। आपण बघतोय एनडीएच्या बाजूने कल आलेला आहे पहिला। एनडीएची 6 जागांवर आघाडी आहे, तर इंडिया आघाडीची 5 जागांवर आघाडी आहे। पहिला कल साम टीव्हीवर आलेला आहे। एनडीएची 15 जागांवर आघाडी आहे। राष्ट्रीय लोकशाही दलाला 15, इंडिया आघाडीची 12 जागांवर आघाडी आहे। बघा, कल यायला सुरुवात झालेली आहे। आता साम टीव्ही बघत राहा, कल यायला सुरुवात झालेली आहे। एनडीएला 15 जागांवर त्यांची आघाडी आहे, तर इंडिया आघाडी, जी विरोधकांनी स्थापन केलेली इंडिया आघाडी, त्यांची 12 जागांवर आघाडी आहे। बघूया आता कोण बाजी मारणार, आगे पीछे कोण होणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे। मात्र कल जो पहिला आलेला आहे तो इंडियाच्या बाजूने आहे की 15 जागांवर त्यांनी आघाडी घेतलेली आहे, तर 12 जागांवर इंडिया आघाडीचे उमेदवार पुढे आहेत। काटेकी टक्कर पाहायला मिळते। क्षणाक्षणाला आता हे आकडे बदलत जाणार आहेत, पण समोरचे आत्ता क्षणाचे जे पहिले ताजे आकडे आलेले ते इंडियाच्या बाजूने 15 जागांवर त्यांची आघाडी आहे। तर बघा, इंडिया 15 तर इंडिया आघाडी 12 जागांवर पुढे आहे। लोकसभा निवडणुकीचे कल यायला सुरुवात झालेली आहे। साम टीव्हीवर तुम्ही हे कल पाहू शकता, सगळे अपडेट्स पाहू शकता। इंडिया 15 तर इंडिया आघाडी 12 जागांवर पुढे आहे। इंडिया 15 तर इंडिया 12 आघाडीवर पुढे आहे। इंडिया आघाडी जी विरोधकांनी एकत्र येऊन स्थापन केलेली आहे, काँग्रेससह सगळे प्रादेशिक पक्ष त्यामध्ये आहेत, तर एनडीए 15 जागांवर पुढे आहे। सत्ताधारी एनडीए सध्या आघाडीवर दिसते। क्षणाक्षणाला आता हे आकडे बदलत जातील। इंडिया 15 जागांवर तर इंडिया आघाडी 12 जागांवर पुढे आहे। आपण बघतोय साम टीव्हीवर तुम्हाला अचूक आणि वेगवान आकडे पाहायला मिळतील, वेगवान निकाल पाहायला मिळेल। आत्ताचे जे कल हाती आलेले